उन्हाळा हा ऋतू फार कोणाला आवडत असेल असं वाटत नाही. उन्हाळ्यात काय होतं की अगदी अंगाची लाही होते, टेम्परेचर वाढलेलं असतं, घरातही बसू वाटत नाही आणि बाहेर पडू वाटत नाही. अशी फार वाईट स्थिती ही उन्हाळ्यात असते. पण उन्हाळा सुसह्य करणाऱ्या काही गोष्टी असतात. आपण गार पाणी पितो, माठातलं पाणी पितो, फ्रीजमधलं पाणी पितो आणि काही कोल्ड्रिंक पितो, अशा काही गोष्टी असतात. पण तरीही निसर्गानं आपल्याला एक आंब्यासारखं फळ दिलेलं आहे आणि ते सुद्धा ऐन टायमाला उन्हाळ्यात येतं. आणि उन्हाळ्याची मजा जी काही असते ती आंबा खाण्यात असते. बऱ्याच वेळेला काय होतं की कोकणातला आंबा हा फार वेळेआधी येतो आणि तो महाग असतो आणि आमच्या ज्यावेळी पश्चिम महाराष्ट्रातले विशेषतः आंबे यायला लागतात त्यावेळी हळूहळू पावसाळा जवळपास आलेला असतो. पण तरीही मेमध्ये जरी आंबा आला, एप्रिल एंडला मेला जरी आंबा आला तरीसुद्धा तो खायला अतिशय चांगला असतो. आणि ह्या पश्चिम महाराष्ट्रातल्या भागात सहजासहजी कुणी असं व्यावसायिक तत्त्वावर आंब्याची लागवड न करता आपल्या घरापुरतं खायला म्हणून आंबं 100% लावलेली असतात. आणि कुठेतरी बांधाला किंवा अंगणात अशा पद्धतीने 1-2 झाडं किंवा काहीजण 4-5 झाडं अशी लावलेली असतात. आणि त्यामध्ये केशरचीच कलमं अधिक करून असतात. काहीजण पायरी लावतात, काहीजण हापूस लावतात. पण अलीकडे केशर हे जास्त दिसतं आणि केशरला यायला म्हणजे केशर आंबा परिपक्व व्हायला, पिकायला फार वेळ लागतो. तर तो साधारण एप्रिलच्या एंडला येतो, मेच्या सुरुवातीला येतो किंवा कधीकधी मेच्या 15 तारखेपर्यंत देखील लांब जाऊ शकतो. पण केशर हा अतिशय चविष्ट आंबा आहे. तसंच इतरही आंबे सगळे चविष्टच असतात. आपले गावठी आंबेसुद्धा आहेतच चांगले. तर आजचा विषय हा होता की आंबा हा देखील उन्हात येतो आणि आंब्याला देखील उन्हामुळं काही त्रास हा होत असतो. त्यामुळं आंब्याचं प्रोटेक्शन करायचं कसं, तर त्याला देखील बॅगिंग करता येईल का असा विचार केला होता. काही व्हिडिओ वगैरे बघितले होते. तर त्यामध्ये आंब्याला जे प्रोटेक्शन बॅग घालायचे आहेत, आंब्यात जी बॅगिंग करायची आहे, त्या बॅगा ऑनलाईन बघितल्या तर 4 रुपयाला 1 किंवा 3 रुपयाला 1 असं साधारणतः ते पडतं. आणि आपल्याला तितकी क्वांटिटी म्हणजे आपण आता आंब्याला किती बॅग घालू शकतो, म्हणजे आपल्या हाताला येणारे आंबे फार कमी असतात आणि वरती आंबे असे वाढत जातात. जिथं आपला हात पोचत नाही तिथंपर्यंतच बॅग घालणं योग्य असतं. आणि घरच्या खायच्या आंब्याला प्रति आंबा 3-4 रुपये खर्च करणे हे काही परवडण्यासारखी गोष्ट नाही आहे. त्यामुळे म्हटलं की काही लोकांनी सांगितलं होतं की पेपरच्या बॅगा तयार करा. तर त्या अशा आपण बॅगा तयार केल्या. म्हणजे इथे एक बॅग घातलेली तुम्हाला काही बॅगा घातलेल्या दिसतात. तर बघा ही बॅग काय आपलं साधे वर्तमानपत्र रद्दी त्याची बॅग केलेली आहे तयारी. 1-2-3 स्टॅपलर मारून गुंडाळून एक पिशवी तयार केलेली आहे आणि ती पिशवी अशा पद्धतीनं ह्यामध्ये घातलेली आहे. म्हणजे आंबा त्यात सोडलेला आहे आणि वरती एक स्टॅपलर लावलेला आहे आणि ते बसलेलं आहे. आता हे बॅगिंग करून कमीत कमी 1 आठवडा झाला असेल. त्यात मध्ये एक छोटासा पाऊस येऊन गेला आणि त्या पावसानंतर ह्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे. हे आजचा म्हणजे आज ताजी असलेली बॅग म्हणजे तीही त्याच वेळी तयार केली होती. त्याचा रंग आणि याचा रंग बघा. तर पावसामुळे हे थोडंसं या बॅगचा कार्यक्रम झाला. काही लोकांनी म्हटलं की आंब्याची जी बॅग आहे ती बॅग जर अशी पेपरची जर केली तर त्याची शाई पावसामुळे उतरते त्या आंब्यावरती. त्यामुळं तशा बॅगा न घालता तुम्ही प्रोटेक्शन बॅगाच घाला. पण प्रोटेक्शन बॅग जी आहे आंब्यासाठीची म्हणजे बॅगिंग करण्यासाठी वापरतो ती ऑनलाईन बघितली तर कमीत कमी 3.5-4 रुपये त्याची किंमत आहे. आणि तेवढी आपली क्वांटिटी पण म्हणजे क्वांटिटी असू शकते पण इतकं म्हणजे कॉस्ट परवडण्याजोगी नाही आहे घरगुती आंब्याला खायला. त्यामुळं साधारणपणे हेच साधे आपलं पेपरची बॅग घातलेली होती. याची शाई उतरली तर उतरली असं समजून घातलं होतं. पण त्याच्या पुढचाही मार्ग असा आहे की हे A4 साईजचं जे काही पेपर असतं कोरं पेपर झेरॉक्सचं ते देखील काही लोकांनी माझ्या मित्रांनी घातलेलं असल्याचं सांगितलं. त्यामुळे आता हे देखील काही आंब्यावर प्रयोग करणार आहे. टेम्परेचर, काही माशा, उन्हाचा ताव अफाट असतो आणि या उन्हाच्या तावाच्या भानगडीत हे जे काही आंबे जे आहेत त्याचा देखील कार्यक्रम बऱ्याचदा होतो. आता पावसामुळे वगैरे आंबं गळून गेलेलीच आहेत.
यापूर्वीसुद्धा. आता जी आहेत ती तरी नीट राहावीत ह्यासाठी हे बॅगिंग किमान आपल्या हातांना जिथं जिथं असा आंबा येतो. म्हणजे आता ह्या आंब्याला हा पहिल्या बहाराचा आंबा होता म्हणून याला केलेला आहे. इथं जे दिसतात हे नंतरच्या बहाराचे आहेत, ह्यांना काही केलं नव्हतं पण यांना देखील जितकं हाताला येतं आहे तितक्या बॅगना करणार आहे, म्हणजे आंब्यानं बॅग लावणार आहे. आणि त्यामध्ये कोरी बॅगसुद्धा लावणार आहे, म्हणजे ज्याच्यावर काही प्रिंट नाही अशी कोरी बॅग पण लावणार आहे आणि ह्या बॅगा पण लावणार आहे. आता तुम्हाला ह्या ज्या काही माझ्या पूर्वी लावलेल्या एक आठवडा दीड आठवड्याच्या पूर्वी लावलेल्या ह्या बॅग आहेत. आणि ह्या बॅगांनंतर लावल्यानंतर पाऊससुद्धा पडलेला आहे, त्यामुळे त्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे. आता हे झाडाच्या भोवतीने फिरून दाखवतो तुम्हाला. काही बॅग लावलेले इथं दिसतील, ह्या साईडला सुद्धा लावलेले आहेत. तर अशा बॅगा लावलेल्या आहेत. अजून हे जे काही हाताला येण्याजोगे आंबे आहेत ह्यांना जिथपर्यंत आपला हात पोचतो तिथं बॅग लावायची ह्यावेळी म्हणजे कल्पना तरी डोक्यात आहे. ह्यावेळी बघून काय फरक पडतो. इथल्या देखील पहिल्या बहाराच्या आंब्याला लावलेलं आहे मी. तर हे असं इथं बघू शकाल. तर हे असं प्रोटेक्शन बॅग लावून घेतलेल्या होत्या, हाताला येतात तिथंपर्यंत तर लावून घेतलेलं आहे किमान. आणि वरची जी आहेत वरती देखील भरपूर आंबे आहेत तुम्ही बघा. तर त्या आंब्यांच्या तिथंपर्यंत काही आपला हात पोचणार नाही. जितकं आपल्याला शक्य आहे तितकं तर बॅगिंग करून बघतो. तुम्ही यापूर्वी कधी बॅगिंग केलेलं आहे का आणि तुमचा अनुभव काय हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण ज्यावेळी म्हणजे आंबा परिपक्व होईल त्यावेळी देखील बघू, म्हणजे त्यावेळी लक्षात राहिलं तर 100% हे काढून नाही तर दाखवेन की काय फरक पडतो किंवा शाई खरंच उतरते का त्या आंब्यावरती वगैरे हे देखील बघू. पण मला तूर्त असं सांगा की तुम्ही कधी ही बॅगिंग केलेली आहे का आणि त्याचा रिपोर्ट कसा आहे. आणि जर कमी खर्चात करायचं असेल, नवीन काही आयडिया असतील तर त्या देखील कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून इतर लोकांना देखील उपयोगी पडेल. धन्यवाद. थँक्यू.